ट्रॅक्टर हाऊस परिसरात चारचाकीने घेतला पेट। जुनी नाशिक ट्रॅक्टर हाऊस परिसरात उड्डाण पुलावर धावत्या चारचाकीने पेट घेतला। चारचाकी जळून राख झाली। चारचाकीत असलेले 5 जण थोडक्यात बचावले। ही घटना रात्री 10च्या सुमारास घडली। जितेंद्र सुराणा कुटुंबियांसह कार MH14 DA 3020 ने पिंपळगाव येथून द्वारकेच्या दिशेने जात होते। ट्रॅक्टर हाऊस परिसरात उड्डाण पुलावर अचानक धूर येऊन वास येऊ लागला। सुराणा यांनी समयसूचकता दाखवत चारचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली। कुटुंबियांसह ते बाहेर पडताच क्षणात आगीने पेट घेतला। सुराणा कुटुंब अतिशय घाबरून गेले। परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती दिली। अवघ्या 5 मिनिटात अग्निशमक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला। तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते। पाण्याच्या मारा करत 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले। आगीत चारचाकीची पूर्णपणे राख झाली। आगीचे वृत्त कळताच बघायची गर्दी उलटली होती। इतर दुर्घटना होऊ नये यासाठी भद्रकाली पोलिसांनी काही वेळ वाहतूक थांबवून ठेवली। सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने उड्डाण पुलावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आगीवर नियंत्रण मिळताच वाहतूक सुरळीत करण्यात आली। नशीब बलवत्तर म्हणून सुराणा कुटुंबीय थोडक्यात बचावले। जितेंद्र सुराणा यांना चारचाकी चालवत असताना वास आला नसता तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती। सुदैवाने तसे झाले नाही। त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना धीर दिला। 2 दिवसात 3 आगीच्या घटना घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नाशिक।